मित्रांनो नमस्कार। असं म्हणतात की राजनीति करना खेल नहीं बच्चों का, राजनीति करना खेल नहीं बच्चों का, तेल निकल जाता है अच्छे अच्छों का। महाराष्ट्राचं आजचं राजकारण पाहिलं, देशाचं राजकारण पाहिलं तर राजकारणामध्ये आपण स्वतः टिकून राहणं, आपला पक्ष टिकवणं, आपले नेते टिकवणं हे फार कठीण होऊन बसलंय। कोणता पक्ष कुठे जाईल, कोणता नेता महत्वाकांक्षापोटी दुसरीकडे कुठे उड्या मारील हे आजच्या काळात काही सांगता येत नाही। भाजप सारख्या पक्षाने गेल्या 4 वर्षांमध्ये ईडी, सीबीआय, न्यायपालिका सगळा वापर करून मोठ्या प्रमाणावर देशातील अनेक पक्ष फोडले, अनेक नेते फोडले। मात्र त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं असतं आपला पक्ष चालवणं। आताच एक 3 दिवसापूर्वी तुम्ही बघाल तर बच्चू कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष त्यांनी संपूर्ण पक्ष घेतला आणि ते शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले। त्यांनी कारण काय सांगितलं की आजच्या काळामध्ये एखादी संघटना चालवणं, एखादा पक्ष चालवणं कठीण आहे, त्यामुळे मी शिंदेसोबत जात आहे, पण मी तिथे जाऊन शेतकऱ्यांसाठी काय ते योग्य बघेन। ह्याच्यावर तुमच्या गोष्टी एक लक्षात आली असेल की खरंच आजच्या काळामध्ये पक्ष चालवणं सोपं आहे का कठीण आहे। जर सोपं आहे तर ठीक आहे, पण जर कठीण आहे तर मी असं म्हणेन की सर्वात नशीबवान म्हणा किंवा पक्ष चालवण्याची ज्याच्यात ताकद आहे, हिम्मत आहे, असा कोणी जर नेता असेल आजच्या काळात महाराष्ट्रामध्ये तर ते आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की राज ठाकरे में दम है, बाकी छोटे मोठे सब पाणी कम है। तुम्ही राज ठाकरेंचा इतिहास बघितला तर 2006 साली त्यांनी पक्ष सोडला, शिवसेना सोडली। त्याच्या आधी आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये येऊया। भाजप अथंग सागर आहे, कोण कुठे गेलं, कोणी पक्ष सोडला, कोणी काय केलं, काही फरक पडत नाही। पक्ष तो पक्ष आहे। काँग्रेस पक्षाचं तेच आहे, अनेक महत्वाकांक्षी लोक आहेत, अनेकांना सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, इकडून तिकडे होत जातात, पण तरी देखील संपूर्ण देशात आजही काँग्रेस आहे। प्रादेशिक पक्ष बघितले तर प्रादेशिक पक्ष ज्यांची ताकद आहे ते जिवंत आहेत। महाराष्ट्राचा विचार केला, प्रकाश आंबेडकर यांची संघटना आहे, वो आहे ती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना, ऍक्च्युली ती बाळासाहेबांची शिवसेना आहे। बाळासाहेबांनी अगदी मेहनत घेऊन हे वृक्ष वाढवलेलं आहे, त्यामुळे हे वृक्ष इतक्या लवकर संपणार नाही किंवा ते तुटून पडणार नाही। भले फळं गळतील, पानं गळतील, अनेक जण सोडून जातील, पण कार्यकर्त्यांचं एक जाळं जे त्या वृक्षाभोवती आहे, कुंपण आहे मोठं, त्यामुळे शिवसेनाही कधी संपणार नाही। शिवसेनाला मानणारे आजही निष्ठावान नेते, आमदार, खासदार आहेत। त्यानंतर रामदास आठवले यांचा रिपाई पक्ष। रामदास आठवलेंना स्वतःला बरंच काही मिळालं आहे, पण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना गेल्या 10 वर्षात काहीच मिळालं नाही। ना नगरसेवक पद मिळालं, ना आमदार पद मिळालं, काही नाही। भाजपने त्यांना काही दिलं नाही, फक्त रामदास आठवले यांना खुश ठेवलं। पण तरी देखील त्यांचे जे कार्यकर्ते, जे पदाधिकारी आहेत ते मेहनतीने काम करत असतात। राजू शेट्टी यांचा स्वाभिमान पक्ष घ्या, त्याची पण ती स्थिती आहे। सदाभाऊ खोत बाहेर पडले, सदाभाऊ खोत यांनी वेगळा पक्ष काढला, मग ते भाजपमध्ये गेले। राजू शेट्टींचा पक्ष आहे की नाही कोणाला माहित नाही। त्याच्यानंतर जनसुराज्य विनय कोरे यांचा पक्ष आज कुठे आहे कोणालाच माहित नाही। असे अनेक पक्ष लोकांनी काढले, चालवले। नारायण राणे स्वाभिमान संघटना काढली, त्याचं पक्षात रूपांतर करणार होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण टिकणार नाही, ते सगळं काही लवाजमा घेऊन कुठे गेले तर भाजपमध्ये गेले। मग मानायचं कोणाला? तर अशा व्यक्तीला की ज्याच्याकडे अधिकार नाही, मोठमोठे नेते नाहीत, चांगले वक्ते नाहीत, अगदी टॉपचे, पण तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी आपलं नाव आजही कायम ठेवलंय, आपली लोकप्रियता कायम ठेवली, ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। 2009 ला पहिली विधानसभा झाली, 13 आमदार निवडून आले। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे मोठ्या प्रमाणावर नगरसेवक आले। मग त्यानंतर उतरती कळा लागली, अनेक महत्वाचे नेते होते त्यांचे, जे आमदार होते, मग ते प्रवीण दरेकर असतील, दुसरे राम कदम असतील किंवा इतर कोणी असतील, गीतेंसारखा नाशिक मधला मोठा खंदा माणूस असू दे, हे सगळ्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली, पण राज ठाकरे खचले नाहीत, हरले नाहीत। त्यांनी असा विचार नाही केला की आपल्याला कुठच्या तरी पक्षात जावं लागेल, कोणता तरी पक्ष विलीन करावा लागेल, नाही। ते आपल्या स्वतःच्या ताकदीवर मराठीचा मुद्दा घेऊन ठामपणे उभे राहिले आणि आजही उभे आहेत। 2014 पासून 2026 पर्यंत त्यांचा राजकीय प्रवास बघितला। अनेक जण त्यांना सोडून गेले, लोकांनी देखील त्यांना साथ दिली नाही। मराठीच्या मुद्द्यावर ते अतिशय आक्रमक होते, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक मुद्दे हाती घेतले, लोकांनी त्याचं स्वागत केलं, त्याचा उपयोग करून घेतला, भरपूर वापर केला। पण जेव्हा मतदान करण्याची वेळ आली तेव्हा राज ठाकरेंकडे पाठ फिरवली। मात्र तरी देखील राजकारणात राजकारण असतानाही राज ठाकरे हरले नाही, त्यांनी माघार घेतली नाही
आपला पक्ष बंद करूया, आपल्या पक्षाला संथ गतीने आणूया किंवा आपला पक्ष एखाद्या मोठ्या पक्षात जाऊन विलीन करूया आणि आपण तिथे सगळं उपभोगूया, असं त्यांनी कधीच केलं नाही. ठीक आहे, त्यांची दोस्ती होती, भाजप बरोबर होती, इतर पक्षांशी होती, त्यांचे चांगले संबंध होते. कधी ते भाजपसाठी मतं मागितली, कधी त्यांनी महाविकास आघाडीसाठी मतं मागितली. हा त्यांचा राजकीय भाग झाला, ते त्यांचा डावपेच राजकीय होते. पण पक्ष म्हणून त्यांनी कधी विचार केला नाही की आपला पक्ष आहे, आपल्याकडे काही नाहीये, आपल्याकडे नेते नाहीत मोठे, 5,000चा जमाव खेचू शकणारा नेता आपल्याकडे नाही. पण तरी देखील त्यांनी फक्त कार्यकर्त्यांच्या बळावर आजपर्यंत मनसे आपल्या ताब्यात ठेवली आहे, शाबूत ठेवली आहे. तुम्ही मुंबईत जा, ठाण्यात जा, पुण्यात जा, नाशिकमध्ये जा, ठीक आहे मतदार कमी असतील पण आहेत, राज ठाकरेंवर प्रेम करणारी माणसं आहेत, राज ठाकरेंसाठी जीव देणारे त्यांचे कार्यकर्ते आहेत. राज ठाकरेंना जर कोण काय बोललं तर त्याच्या घरात घुसून त्याला खट्याक करणारे कार्यकर्ते आजही राज ठाकरेंकडे आहे आणि तीच राज ठाकरे यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे इतर पक्ष आहेत, कधी विलीन झाले, कोण अगदी इतिहास जमा झाले, कोणाला माहित नाही तो पक्ष काय करतो, त्याचे पदाधिकारी काय करतात. फक्त एवढं माहिती आहे की हा पक्ष आहे. आज महाराष्ट्रासारख्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक पक्ष आहे, पण जर महत्वाचे पक्ष ठेवले तर कोणालाच माहित नाही कोणता पक्ष कुठे काम करतो, केव्हा करतो, कसा करतो, लोकांसाठी काय करतो, आंदोलनं किती घेतो, मोर्चे किती घेतो, काही माहित नाही. पण त्यातल्या त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजही लोकांच्या मनात आहे, लोकांच्या डोक्यात आहे. त्यांच्याकडे भले आमदार नसेल, खासदार नसेल, नगरसेवक देखील अगदी 6 आणि 7 असतील, पण तरी देखील त्यांच्या पक्षाची ताकद आजही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक जे शहरी भाग आहे, कोकण या ठिकाणी दिसून येते. वेळोवेळी ते आंदोलन करतात, मोर्चे घेतात आणि त्यामुळे आज मनसे ही अशीच टिकून आहे. इतर नेते उद्या जसं प्रहार संघटनेचे बच्चू कडू आहे, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काहीच नाही पक्ष चालवायला, आम्ही दुसऱ्या पक्षात जातोय म्हणून मी शिवसेनेत जातोय. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलू शकले असते, पण तसं त्यांनी केलं नाही. आजही ते पक्ष वाढवत आहेत आणि जेवढे मनसैनिक आहेत त्यांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावर आणि त्यांना सोबत घेऊन आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे में दम है, बाकी जो बचे कचे छोटे है वो सब पाणी कम है. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.